नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साईनाथ गंदीगुडे. SG अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नगरपंचायतबद्दल माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ग्रामपंचायत माहीत आहे. आता ग्रामपंचायत नंतर नगरपंचायताची स्थापना होते. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे नगरपंचायतीच्या नंतर तर नगर परिषद आणि नगर परिषदेच्या नंतर महानगरपालिका अशी एकूण त्याची रचना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला फक्त नगरपंचायतीची तरतूद कधी झाली आणि नगरपंचायती कोणत्या ठिकाणी स्थापना होऊ शकते याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्याला नगरपंचायतीबद्दल आज आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर आता मला सांगा, भारतीय राज्यघटनेतील 74व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपंचायतीची तरतूद करण्यात आली. आता मला सांगा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? तर 74व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपंचायतीची तरतूद करण्यात आली. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की राज्यातील जो ग्रामीण प्रदेश आणि नागरिक क्षेत्र बनण्याच्या स्थिती अंतराच्या अवस्थेत आहे अथवा निम शहरी निम ग्रामीण आहे अशा गावासाठी नगरपंचायतीची स्थापना केलेली आहे. म्हणजे काय म्हणले लक्षात घ्या, जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य जे आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये जे ग्रामीण प्रदेश आहे किंवा जे नागरिक क्षेत्र आहे आणि जे स्थिती अंतराच्या अवस्थेत आहे म्हणजे निमशहरी आहे, म्हणजे पूर्णपणे शहर म्हणून त्याचं विकसित झालेलं नाही किंवा निम ग्रामीण आहे, अशा ठिकाणी काय केलं जाते तर नगरपंचायतीची स्थापना केली जाते. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की स्थापनेच्या बाबतीत अंतिम निर्णय राज्य शासन देते. समजा एखाद्या ठिकाणी जर नगरपंचायत आपल्याला स्थापन करायची असेल तर या नगरपंचायतीच्या स्थापन करण्याच्या बाबतीत जो अंतिम निर्णय असतो ते अंतिम निर्णय राज्य शासन देते. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की नगरपंचायती स्थापनेसाठी आपल्याला कोणते निकष आवश्यक आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सांगा, एखाद्या ठिकाणी जर नगरपंचायत स्थापन करायचं असेल तर त्यासाठी आपलं निकष बघा. निकष नंबर 1, त्या गावची लोकसंख्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या गावाची लोकसंख्या 10,000हून अधिक आणि 25,000हून कमी असावी. आता मला सांगा, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर एखाद्या गावात आपल्याला नगरपंचायत जर स्थापन करायची असेल तर यामध्ये त्या गावाची लोकसंख्या 10,000हून अधिक आणि 25,000हून कमी अशी त्याची लोकसंख्या असली पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की अशा गावांचे नजीकच्या महानगरपालिका असलेल्या शहरापासूनचे अंतर 20 किलोमीटरपेक्षा कमी असावे. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या गावामध्ये जर आपल्याला नगरपंचायत जर स्थापन करायचं असेल तर अशा नगरपंचायतीच्या स्थापनेच्या गावापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर असणारं महानगरपालिका किंवा 20 किलोमीटरपेक्षा कमी असावे. म्हणजे त्या ठिकाणी महानगरपालिकेसाठी अंतर 20 किलोमीटरपेक्षा कमी असावे, असं त्याचा दुसरा निकष आहे. त्यानंतर तिसरा जो निकष आहे तो म्हणजे त्या गावातील 25% जनता शेतीव्यतिरिक्त आणि रोजगार क्षेत्रामध्ये गुंतलेली असावी. म्हणजे लक्षात घ्या, ज्या गावामध्ये आपल्याला नगरपंचायत स्थापन करायचं आहे त्या गावामधील जी लोकसंख्या आहे त्यापैकी 25% जनता शेती व्यतिरिक्त रोजगार क्षेत्रामध्ये गुंतलेली असावी. त्यानंतर आपल्याला चौथा जो निकष आहे तो म्हणजे लक्षात घ्या, अशा गावातील 50%हून अधिक लोक शेती व्यतिरिक्त अन्य रोजगार क्षेत्रात काम करीत असल्यास नगरपंचायतीच्या स्थापनेसाठी वरील प्रमाणे अंतराचे बंधन नसते. म्हणजेच मला सांगा, त्या गावाच्या एकूण लोकसंख्येच्या 50%हून अधिक जे लोक आहेत ते शेती सोडून अन्य रोजगार क्षेत्रामध्ये त्यांनी काम करीत असावे, असं त्याचा चौथा निकष आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की नगरपंचायतीची रचना. आता नगरपंचायतीच्या रचनेमध्ये आपल्याला असं सांगलेलं आहे की नगरपंचायतीतील सदस्याची संख्या एकूण 10 असू शकते. त्यानंतर गावचे 10 प्रभागामध्ये विभाजन केले जाते. आता मला सांगा,
आपण ज्याला वार्ड म्हणतो, असे एकूण नगरपंचायतीमध्ये एकूण किती वार्डची संख्या आहे, तर एकूण 10 प्रभागाची म्हणजे 10 वार्डाची विभाजन त्या ठिकाणी आहे. आता त्यानंतर प्रत्येक प्रभागातून एक प्रतिनिधी जनतेकडून प्रत्यक्ष मतदानाने निवडतात. आता मला सांगा, प्रत्येक वार्डमध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये फक्त काय केलं जाते, एकच प्रतिनिधी जनतेतून प्रत्यक्षपणे मतदानाने त्याची निवड केली जाते. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की नगरपंचायतीमध्ये सुद्धा काही राखीव जागा असतात. तर त्या राखीव जागाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर आता मला सांगा, महिलांसाठी जे 50% नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहेत. आता लक्षात घ्या, 50% जी जागा आहे ते महिलांसाठी मागास प्रवर्गासाठी आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की 27% जी जागा आहेत ते आहेत अनुसूचित जाती आणि जमातींना. त्यानंतर त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही जागा राखीव ठेवल्या जातात. म्हणजे त्या गावातील जी लोकसंख्या आहे त्या गावातील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये काय केलं जाते, जागा राखीव ठेवल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नगरपंचायतीची रचना आणि नगरपंचायती स्थापन होण्यासाठीचे निकष आणि नगरपंचायतीचे त्याच्यानंतर नगरपंचायतीमधील राखीव जागा या सर्वाबद्दल आपण माहिती पाहिलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.